नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म अध्याय 8. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्व भूतेषु तुष्टिपुष्टी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. सुरथराजा कृपापात्रा मेदाय कवी देवी चरित्रा मार्कंडे शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगतसे. सूत शौनका करी कथन सर्व ऋषी करती श्रवण तीच कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडल्यावरी चंड मृत्यू पावला असे मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले असताही. तो दैत्येश्वर शुंभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान तैसा निशुंभ ही आपण क्रोधायमान झाला. दोघे प्रतापी केवळ ज्या पुढे काळही कापे चळचळ शुंभे बोलावून दैत्यदळ त्याते सांगता जाहला. दैत्यामध्ये थोर थोर शायशी मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायुध असती जे ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्माण करणे आहे रणांगणी. आजी माझे आज्ञे करुणी निघावे शस्त्रास्त्रे घेऊनी पाठीमागे न राहावे कोणी हिची आज्ञा समजता. कंबू संख्येचे असुर 84 महासरदार अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजे म्हणविती आपणा. जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एका जवळीके. ते सर्व आपली सैन्य घेऊनी आजी निघोत युद्धा लागुनी शस्त्रास्त्र युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. दैत्यकुळे 50 प्रबळ कोटी वीरे नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुर कुळे जाणावी. पोटभेदे करुणे अर्थ तो येत काढला यथार्थ ज्याशी ये संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा. असो 50 कोटी असुर कुळ तितकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी. असंख्य सैन्याचा अधिकार एकासी असे साचार ते आजी निघोत सत्वर युद्धा लागी सज्जोनी. धौम्र नामाचे दैत्य अद्भुत त्याची कुळे असती शत ते युद्धा लागी सत्वर निघोत माझे आज्ञे करोनिया. एक कुळाची संख्या केवळ 71 शतराजे सकळ तो सर्व आपताचा मेळ कुळा ऐसे म्हणती तया. कुळपुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ. असुर शुंभ बोलला समर्थ तो त्याची ऐका सर्वही. कलकाचे वंशी झाले कालक नामाने ते पावले जे काळा ते कथू लागले कोठे पळसी मनोनी. ते कालक महाअसुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊनी अपार चंडिकेशी झुंजावया. दुर्हुआचे वंशी जन्मले दौहर्द ऐसे नाम झाले आजी युद्धा निघोत भले सैन्यासहित आपल्या. जे मरुवंशी जन्मती मौर्व नामे पावती ते युद्धात निघो निश्चिती आजी आपल्या सेनेसी. जे कलिकावंशी उत्पन्न कालिके नामाभिधान ते सर्व असुरगण युद्धा लागी निघोतके. तरीच बाहुबलीमध्ये कालकेय नावाचं पात्र आहे. बरं, हे सगळे राक्षस आहेत आणि आतापर्यंत जेवढी नावं घेतली तेवढे त्यांचं कोट्यानु कोटीचं सैन्य आणि या एवढ्या राक्षस जाती आहेत. आपल्याकडे कसं आता एक वेगळा भेद, केरळ वेगळं, तामिळनाडूचे तमिळी, आमक्याचे आमके, महाराष्ट्राचे मराठी तद्वत त्यांचे ते आहेत आणि त्या प्रत्येकाकडे आर्व निखर्व एवढं सैन्य आहे. तर त्या सगळ्या सैन्यानी लढाईला माझ्यासोबत निघायचं. आज देवीबरोबर आज निर्वाणीचंच युद्ध करायचे चंडीबरोबर असं त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांना तीच आज्ञा पाठवली आहे. हिच्या आज्ञा समजतासी युद्धासी निघावे वेगेसी घेऊन अपार स्वसैन्यासी देवी सह युद्ध करा. या परीस आज्ञा सर्व आपण असुरपती शुंभ जाण जयाचे भय कृतशासन तोही निघता झाला. म्हणजे काळ पण यांना चळचळा कापत होता. हे कालके म्हणजे काय एक नाव दिलंय बघा ह्यांचं कालक नाम. तर हे काळ पण त्यांना घाबरायचा. काळाला पण म्हणायचे कुठं पळतोस.
तर असे जे राक्षस आहेत सगळे, ते सगळे आता देवीशी निर्वाणीचं युद्ध करायला निघालेले आहेत. असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर, चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता. ते सैन्य अति भयंकर अनेक मायावी असुर, दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालले. असंख्य असुर घेऊनी शुंभासुर आला युद्धा लागुनी, ऐसे चंडिके ते पाहुनी टनत्कार करती जाहली. देवी धनुष्याचा टनत्कार तेने भरले सर्व अंबर, भूमीसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी, त्यात घंटानाद ते काळी करती झाली जगदंबा. धनुष्य सिंह घंटांचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी, तो नाद ब्रह्मांडी ऐकोनी देव भयभीत झाले. तेव्हा पसरोनिया मूक चामुंडा देती झाली हाक, भयभीत 14 लोक झाले होते ते धवा. त्यात वाद्याचे घनचक्र दैत्याच्या हाका आणि वार, दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा. देवी सिंह काली चंडिका अवघी मिळवून या देखा, महाक्रोधे दैत्या सकळिका नाश इच्छिती दाहली. त्यात नरेंद्राजान जे होते झाले वर्तमान, सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्ते अवधारी. सर्व दैत्याचा व्हावा नाश, सर्व देवांचा व्हावा उत्कर्ष, म्हणून शक्ती सावकाश सर्व देवाच्या पातल्या. ते ज्या देवाचे जैसे रूप बळ, तैशाची त्यांच्या शक्ती केवळ. हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले, इंद्र स्कंद वराह नरसिंह याही देवाच्या शक्ती सर्व. घेऊन आपापले वैभव रूप भूषण वाहनादी, चंडिकेशी साह्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन. यास्तव शरीरापासून निघून युद्धा लागी पातल्या, हंसयुक्त विमानी बैसली, स्फटिकमाला हस्ती धरली, कमंडलूने शोभा वाढविली हे का हाती जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी ब्राह्मी म्हणती ती लागुनी, चतुर्मुख रूप धरोनी युद्धा लागी आली असे. आता काय सांगितलंय, हे सगळे राक्षस पण आले प्रचंड हाकार करत एकमेकाला हाका देत. तर देवी तिथं उभी आहे, देवीच्या हातामध्ये अनेक अस्त्रशस्त्र आहेत. आता देवी बरोबर चामुंडा पण आहे, दुसरं रूप आलेलं आहे, आणि देवीचा सिंह आहे. हे तिघं पण मोठमोठा नाद करत आहेत. इतकं की ते सगळे 14 लोक आहेत ते भयभीत झाले. म्हणजे आपल्या लोकांना माहिती आहे की इथे 14 लोक आहेत, सप्त पाताळ आहेत, सप्त स्वर्ग आहेत, तेच झाले 7 दुनी 14, तेच डळमळीत झाले आहेत. आणि मग अशा वेळी इतर देव्या पण आल्या. आता इतर देव्या म्हणजे ज्यांना राक्षसांचं हनन करायचं आहे आणि देवांचा उत्कर्ष करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक देवाच्या शरीरातून एक शक्ती निघाली. म्हणतात ना, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते. आता अशा त्या सगळ्या आल्या आणि जसं ज्या देवापासून आल्या की नाही तसंच ते रूप घेऊन आले. आता ब्रह्मदेवापासून आलेली आहे, मग ती हंसावर बसली, तिला 4 मुख आहे, तिच्या हातात माळा आहे, अशी ती देवी आली. दुसरी माहेश्वरी म्हणजे महेशापासून शंकरापासून आलेली आहे. इंद्रापासून ऐंद्री, वाराहा अवतारापासून वाराही, अशा अनेक देवी आलेल्या आहेत. माहेश्वरी शक्तिजान वृषभारूढ झाली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली. आता ब्रह्म्याला 4 मुख म्हणून ती 4 मुखाची, शंकराला 5 मुख आहेत म्हणून ती देवी पण 5 मुखाची. सर्पाची वलय भूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत, युद्ध करावे दैत्याप्रत म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण षण्मुखे शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसले. आता 5 मुखाचा शंकर झाला, 4 मुखाचा ब्रह्मदेव झाला. आता 6 मुखाचा कोण आहे तर कुमारस्वामी म्हणजे कार्तिक स्वामी. आता तो मोरावर बसला आहे ना, मग त्याची शक्ती पण 6 मुख धरून मोरावरी बसून आलेली आहे. ती स्कंदाचे रूप धरूनी देवीची सहाय्य झाली येऊनी, असुराच्या वधा लागुनी येती झाली कौतुके. तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी झाली बैसती, म्हणजे विष्णूपासून आली ती, गरुडावर बसून ती वैष्णवी आहे. शंख चक्र गदा शारंग हाती, खड्गधारी पातली, यज्ञवराहाचे रूप घेऊन येता झाला नारायण. ती वाराही शक्ती आपण येती झाली युद्धासी, नारसी ही नरसिंहाची शक्ती येती झाली साची, जिने जटेने ताडिताची रिचवली नक्षत्रे.
निघाल्या तेजाच्या त्याह्या, जेणे विजा जाती करपोनिया, दैत्य जळती ठाईचे ठाया, पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती, ऐरावतारूढ शोभती, सहस्त्र नेत्रे विराजती, शक्र जैसा तैसी. असे शक्र म्हणजे इंद्र. आता इंद्राची शक्ती इंद्रासारखीच. आता इंद्राला 1000 डोळे आहेत ना, तसे तिला पण शरीराला 1000 डोळे आहेत. या प्रकारे इतक्या शक्ती मिळाल्या असत्या निश्चिती, तेथे प्रगटला उमापती, प्रलय रुद्र त्या काळी, सर्व शक्ती सहित जाण, मिळून बोले पंचवदन, आता करावे दैत्यहन, चंडिकेत वा निर्धारे. आता चंडिका म्हणजे काय, पार्वतीचंच एक रूप आहे ना. मग शंकर आले स्वतः, म्हणजे सगळ्या देवांच्या शक्ती आता तुमच्या मदतीला आल्या आहेत. चंडिके, आता तू दैत्यांचं हनन करायला सुरुवात कर. इतक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अति भीषण, तिचेही नाम चंडिका जाण, अनंत शिवावेष्टीत, ती अत्युग्र शक्ती भारी, असंख्यात गर्जना करी, म्हणे सदाशिवा अवधारी, दूतत्व तुम्ही करावे. आता पुन्हा एक शक्ती निघालती या शरीरातून. पहिले चंडिका होतीच, जिने चंडमुंडांचं हनन केलेलं आहे. आणि आता ही अतिभीषण शक्ती निघाली, हिचं पण नाव चंडिकाच आहे. ती शिवाला म्हणाली, तू आता दूताचं काम कर म्हणाले सदाशिवा. मी असे अपराजिता, तू धूम्र जटिल तत्वता, ईशान शंकर तू अनंता, तरी एका आता करावे, दूत होऊन जाई वेगी, शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी, अतिगर्विष्ठ दानवा लागी, बोध तुवा करावा. अन्यही जे जे दानव, तया संगे असती सर्व, त्या सर्वासी अनन्य भाव, होया ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे, तुम्ही पाताळा लागी जावे, देवांनी यज्ञ भाग सेवावे, हेची उचित असे पै. जीविताची आस्था असेल तरी हेच तुम्ही कराल, नाहीतरी मृत्यू पावाल, संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराला अति दारुण, तरी माझ्या शिवा संतोषून मास तुमचे भक्षोत खा. देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण, म्हणून तिचे नामाभिधान शिवदूती जाहले. ती शिवदूती शिवरूपिणी, विख्यात होती झाली जनी. असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यासी सांगता झाला. म्हणजे आता आपण जेव्हा स्त्री रूप घेतात ना, हे कधी महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा, नाटकात म्हणा, तर आपण थोडी नावं ठेवतो की ह्याने काय स्त्री रूप घेतलंय. पण स्त्री रूपाशिवाय पूर्ण पुरुषच नाही बघा. ह्या सगळ्यांनी स्त्रीचं रूप घेतलंय. आणि शिव आला म्हणला, चंडिके आता सगळ्यांचा संहार कर. मग अजून एक चंडिका शक्ती निर्माण झाली. ती म्हणाली, शिवा आता दूताचं काम तुम्हीच करा, आणि तुम्ही जाऊन सांगा तिथं की जर तुम्हाला जीवाचं भय असेल तर तुम्ही युद्ध करू नका, पाताळाचं राज्य करा, इंद्राला स्वर्गाचं राज्य करू दे, त्रैलोक्याचं राज्य इंद्राने भोगावं. आणि जर तुम्हाला युद्धाची मोठी खुमखुमीच आहे तर युद्धामध्ये तुमचा पराभव होणार आहे. आणि माझ्या ज्या सगळ्या सख्या आहेत शिवा नावाच्या संतोषलेल्या, त्या तुमचं मांस भक्षण करतील, त्यांना समजवा जाऊन असं सांगितलं. मग शिव पण स्त्री झाला, शिवदूती झाला ती शिवरूपिणी, आणि त्यानं जाऊन तिकडं बोध केलेला आहे. तुम्ही जावे पाताळासी, इंद्रे भोगावे स्वर्गासी, ऐसे ऐकून दैत्यासी क्रोध येता झाला. युद्ध करावया लागोनी, असंख्यात शस्त्रे सज्जोनी, जेथे होती कात्यायनी, तेथे सर्वही पातले. कृतराज ऋषीचे गोत्र, त्यास कात्य म्हणती सर्वत्र, त्यात उत्पन्न झाली पवित्र, म्हणून ती कात्यायनी. त्या देवीवरी असुरपती, नाना शर्वर्षाव करती, शूल परशु चक्रशक्ती, हाणती तेव्हा निशंक. गुप्त प्रगट युद्ध करती, दैत्य अनेक रूपे धरती. गुप्त प्रगट युद्ध करीती, दैत्य अनेक स्वरूपे धरती, विचित्र असुरी माया दावेती, नाना वाहने बैसोनिया. आता या कात्यायन देवीची उत्पत्ती अशी आहे, महिषासुराला मारण्याच्या वेळी सर्व देवाच्या क्रोधातून ती उत्पन्न झालेली आहे. आणि तिला मूळ स्वरूप दिलं कात्यायन ऋषींनी दिलं, त्यांच्या आश्रमात ती जन्माला आली, म्हणून तिला कात्यायनी देवी असं म्हटलं जातं.
शिवाय जेव्हा ते कृष्णाच्या ज्या गोपी होत्या ना सगळ्या, त्यांनी पण कात्यायनी देवीचीच आराधना केली आणि आम्हाला कृष्णाची प्राप्ती हवी म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग तो सगळ्यांचं मनोगत त्या कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण करतो, रासरंग क्रीडा रचून. अशी ती कात्यायनी देवीची आख्यायिका आहे. माता हे सगळे कात्यायनीशी लढायला गेले आहेत आता, आणि कधी गुप्त रूप कधी प्रगट रूप अशी आसुरी माया दाखवून देवीशी लढत आहेत. देवी आपल्या शरे करून सर्व टाके निर्धाळून, तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करती सुरवर. तैसीच अग्रभागी काली शूलघाये करी बिकळी, खटवांग ताडणे दैत्य मेळी प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपोन किती एकाचे घेतले प्राण, तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले आसुर दळ, वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ असंख्यात निवटी तसे. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकुरी दैत्य संवारी, इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटीत ते धवा. रक्ताचे पूर वाहती दैत्य पडले नेनो किती, मार्ग तेव्हा नचले निश्चिती कबंदे नाचती अपार. गजरथ अश्वपदाती वीर रक्तपुरी वाहती अपार, वाराहीने मारून तुंड प्रहार दैत्य अपार मारिले. दाडे करुणी चक्रे करुणी वाराही टाकी संवारुनी, नरसिंह शक्ती विदारुनी नखे दैत्या मारत. जसे जेवढं त्या रूप घेऊन आल्या तसं तसं त्यांनी आपलं आपलं शस्त्र वापरलंय. आता मूळ मुख्य काली लढत होती मध्ये, तिच्याकडे ते विचित्र नाव खटवांग होता. मागच्या वेळेस सांगितलं मी खटवांगाचा अर्थ, पण एका दांड्याला कवटी असते, त्या कवटीपासूनच ते शस्त्र असतं. मग ती खटवांगाने अनेकांचे प्राण घेत होती. ब्रह्मशक्ती ब्रह्मदेवाची ना, मग तो पाणी फक्त मंत्रित पाणी टाकलं तरी ते राक्षस मरत होते आणि कमंडलू पुन्हा भरलेलं राहत होतं. तसंच आता विष्णूची वैष्णवी तिनं काय केली, असंख्य चक्र सोडली त्यांच्यावरती. कुमाराची कार्तिकाची शक्ती कुमारी तिनं काय केलं तर अनेक आपली शक्ती टाकली त्याच्यावरती. इंद्राची शक्ती आहे तिनं वज्र मारलेला आहे. वाराही शक्ती आहे तिनं आपल्या दाताने त्यांना चूर्ण केलेलं आहे. नारसिंही म्हणून जी देवी आलेली आहे तिनं आपल्या दात आणि नखानी अनेक दैत्यांना मारलेलं आहे. तैसेच ती येणे ते काली असंख्य बक्षिल्या दैत्यावळी, जिच्या तेजाची आणली दग्ध होती क्षण मात्रे. नरसिंह शक्तीची गर्जना ऐकून दैत्य टाकती प्राणा, चंडाट्ट हास करता नाना दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नादे करून दैत्य टाके संवारून. आता शिवदूत काय करत होती, आपला त्रिशूळे मारत होती. महेश्वरी जी आली ती त्रिशूळाने मारत होती. मग शिवाचे 2 अवतार झाले इथं. आणि जी शिवाची दूत बनून गेली होती रूपानं, ती आपलं डमरू वाजवत होती आणि त्या नादानं ते खाली पडत होते आणि त्यांना मग भक्षून टाकत होते. भूमीशी पडलेले भक्षण करून त्यांचं निर्मूलन केलेलं आहे. असं या प्रकारे मातृगण क्षोम पावला अति दारुण, ऐसे पाहता दैत्य जाण पळते झाले दश दिशा. पळाले पाहुणे असुरराज मग धावला रक्तबीज, क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते दवा. आता मूळ रक्तबीज नावाचा जो राक्षस आहे तो लढाई करायला आलेला आहे. त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी, त्यासारखा दैत्य तक्षणी उत्पन्न होय ऐसा तो. तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लागता क्षण, इंद्रशक्तीने वज्र मारून ताडन केले तयासी. तेव्हा सहजची रक्त पडता भूमीसी, दैत्य उद्भवले तद्रुप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊन युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्याच्याही देहापासून निश्चित जितके रक्तबिंदू पडत, तितके दैत्य होती समस्त रक्तबीजासारिखे. त्याच सारिखा पराक्रम क्रोधाने करती संभ्रम, नाना शस्त्रे लक्षणी वर्म देवी लागी ताडिती. ऐंद्रीने वज्रे करुणी रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण, रक्त पडताचे दैत्य उत्पन्न सहस्रावधी झाले. वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडन, रक्तभूमीसी पडता जाण असंख्यात होती ते. कुमार शक्ती वाराह शक्ती रुद्रशक्ती नरसिंह शक्ती चामुंडा आणि शिवधूती युद्ध करत्या झाल्या. आपापली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण, परी दैत्या संख्यात होऊन सर्व जग व्यापिले. ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापिले, स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहून देवासी
पडले साकडे, ब्रह्मादी भयचकित वेडे, होते झाले सर्वही. ऐसे पाहून तेव्हा चंडिका, काली ते बोलली देखा, म्हणे मुख पसरोनी सकळे का, रक्तबिंदू प्राशन करी. रक्तापासून उत्पन्न असुर, त्याते भक्षण करी सत्वर. जो सांगितला हा प्रकार, करता मरण पावेल तो. ऐसे सांगून देवी त्वरित, शूळ घेऊन असे मारित. काली मुख पसरून गिळीत, रक्तबिंदू ते काळी. रक्तबिंदून पडे मही, तेव्हा दैत्य आटले सर्वही. असंख्यात बक्षिले पाही, मुख पसरोनी कालीने. एक उरला तो गदापाते, ताडता झाला देवी ते. देवीन गणोनिया त्याते, ताडती झाली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण, कालीने मुख पडता कालीचे मुखी पडता उत्पन्न, मुखात दैत्य झाले. त्याते चावून काली भक्षित, जे जे रक्ताने उत्पन्न होत. एवं चामुंडेने समस्त रक्त त्याचे भक्षिले. देवीने शूलादी बाण त्यासी, मारून पाडला भूमीसी. तेव्हा जय जयकार आकाशी, पुष्पवर्षा वही झाला. सवे देवाते हर्ष झाला, मातृगणही नाचू लागला. रक्त प्राशने मदतयाला, होता झाला भवसाल. असो या प्रकारे करून, केले रक्तबीजाचे हनन. आता पुढील अध्यायी मरण, निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले, तैसे देवीने जैसे बोलविले. तैसेच येथे निरूपले, संशय नाही सर्वदा. याचे करता श्रवण पठन, सर्व संकटे जाती निरसून. श्रवण करी देवी आपण, भक्ता जवळी बसोनिया. चंडिके तुझ नमस्कार, माझे असोत वारंवार. राम तव चरणाचा किंकर, शरणांगत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्म्य महासरस्वत्याख्याने अष्टमाध्याय समाप्त. आता मुख्यात रक्तबीजाचा वध आहे. रक्तबीज म्हणजे बीज या शब्दाचा अर्थच आहे की त्याच्या रक्ताच्या थेंबापासून तसाच दुसरा राक्षस तयार होत होता. मग या सगळ्या देव्या त्याच्याशी एका वेळी भिडलेल्या आहेत. नारसिंही, वाराही, कौमारी, ऐंद्री, महेश्वरी, शिवदूती सगळ्यांनी आपली शस्त्रास्त्र टाकली. पण जेवढी टाकली तेवढे राक्षस निर्माण झाले. इतके की आकाश, पाताळ, पृथ्वी सगळं भरून गेलं. त्यांनी सगळे रक्तबीजच दिसायला लागले. आता काय करायचं ते कोणाला समजेना. अगदी ब्रह्मदेव पण चकित झाला. कारण निर्मिती मूळ ब्रह्म्याची असते ना. ब्रह्मदेव पण चकित झाला. मग तेव्हा मुख्य देवीने महाकालीला आणि बाकीच्यांना सांगितलं की त्यांचं रक्त जमिनीवर पडून देऊ नका. ते रक्त तुम्ही मोठं मुख पसरा आणि गिळून टाका. मग त्यानुसार कालीनं आणि बाकीच्या देव्यांनी आपली मुख मोठी मोठी पसरली आणि त्यामध्ये ह्यांचं रक्त गिळलेलं आहे सगळं. मग राक्षस उत्पन्न व्हायचे बंद झाले. महाकालीच्या तर तोंडात काही राक्षस उत्पन्न झाले, तिने चावून खाल्ले ते. आणि मग अशा रीतीने राक्षस बळ कमी झालं. शेवटी सगळे गेले. आता एक उरला होता, त्याच्यामध्ये तो गदा घेऊन म्हणजे फिरत होता तो. मग कालीने काय केलं, तो त्यानं कालीला गदा मारली. देवीने काय त्याकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा तिनंच त्याच्या शरीरापासून जे रक्त निघालं ते काळीनं मुखामध्ये सगळं गिळलेलं आहे. आणि मग चामुंडेनं त्याला एक त्रिशूळ गदा असं काही मारलं आणि पृथ्वीवरती पाडलं आहे. आणि अखेर रक्तबीजाचा अंत इथं झालेला आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये निशुंभाचं मरण आहे. तरी आपण पुढील अध्याय ही कथा पुढच्या अध्यायामध्ये पाहूया. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मतां. देवी माते की जय.